समाजटाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि। साधु साधु साधु। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठौले गेट चेंबूर विधानसभा अध्यक्ष रवि गायकवाड़ के माध्यम से चेंबूर में आरपीआई पार्टी के सभी कार्यकर्ताओं के लिए एक बैठक का आयोजन किया गया था, जिसमें इस अवसर पर सभी कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद थे। इस अवसर पर आरपीआई मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कसारे और जिला अध्यक्ष संजय भाऊ ढोलसे और अन्य नेता व मुख्य पदाधिकारी मौजूद थे। सभी ने कार्यकर्ताओं का मार्गदर्शन किया। इस बैठक में सभी को निर्देश दिया है कि आने वाले 28 जुलाई को केंद्रीय मंत्री रामदास आठवले जी का भव्य सत्कार किया जाएगा और सभी लोग भारी संख्या में मौजूद रहेंगे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा तिसऱ्यांदा केंद्रामध्ये मंत्रिपद दिल्याबद्दल हा सत्कार समारंभ मुंबईच्या वतीनं षण्मुखानंद हॉल ह्या ठिकाणी 28 तारीखला संध्याकाळी 4 वाजता तो करण्याचा योजना आहे। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या नंतर जर केंद्रामध्ये जर मंत्री बनले असते तर केंद्रीय रामदासजी आठवले साहेब झाले। दलित पॅंथर ते भारतीय दलित पॅंथर एकीकृत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्या सर्व गोष्टींमध्ये आपण आठवले साहेबांचं त्याग आहे, काम केलेलं आहे आणि अशा संघर्ष नायक रामदास आठवले साहेबांचा सत्कार जो मुंबईमध्ये करण्याचा योजना आहे आणि खरंच तो मोठ्या प्रमाणात होत आहे। दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी तालुका अध्यक्ष रविभाऊ गायकवाड या तालुक्याचे चेंबूर तालुक्याचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आजची मीटिंग होती आणि मला वाटतं ह्या कार्यक्रमाला मीटिंगला उपस्थित असलेले या जिल्ह्याचे अध्यक्ष संजय भाऊ ढोलसे, दुसऱ्या आमच्या नेत्या फुलाबाई सोनवणे, प्रकाशजी जाधव हे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि हा जो कार्यक्रम 28 तारीखला आहे यासाठी जिल्ह्याच्या मीटिंग झाल्यानंतर सर्व तालुक्यामध्ये ह्या मीटिंग चालू आहेत आणि ह्या जिल्ह्यामध्ये हा आठवले साहेबांचा सत्कार असल्यामुळं तो कार्यक्रम चांगल्यापणे झाला पाहिजे ह्या संकल्पनेच्या माध्यमातून लोकांमध्ये गेला पाहिजे मेसेज। म्हणून इथल्या कार्यकर्त्यांमध्ये चेंबूर आणि अनुसूचितमुळे जास्तीत जास्त कार्यकर्ते आले पाहिजे यासाठी आजची मीटिंग होती। ह्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे की काही कार्यकर्ते आज रिपब्लिकन पक्षामध्ये लाल डोंगरमधले कार्यकर्ते वंचितचे असतील की भाजपचे असतील किंवा इतर पक्षातले कार्यकर्ते असतील त्याने आज चेंबूरमध्ये आरपीआयच्या आरपीआयच्या याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे। त्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याच पद्धतीने आठवले साहेबांचा सत्कार कशा पद्धतीने चांगला होईल यासाठी सर्व विभागामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही मीटिंगा चालू आहेत। मला वाटतं इथेच थांबतो। जय भीम। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांची केंद्रामध्ये तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे आणि त्यांचा सत्कार करण्याचं हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मुंबईच्या वतीने ठरवलेलं आहे आणि षण्मुखानंद हॉलमध्ये 28 तारखेला हा कार्यक्रम आहे। षण्मुखानंद हॉल हा दक्षिण मध्य मुंबईमध्ये येत असल्या कारणास्तव दक्षिण मध्य मुंबईवरती जास्ती जबाबदारी आहे आणि कार्यकर्ते उत्साहाने आज तुम्ही चेंबूर तालुक्याची मीटिंग बघितली असेल, चांगल्या प्रकारे झाली। काल अणुशक्तीची मीटिंग झाली। अशी प्रत्येक तालुक्यामध्ये मीटिंगा चालू आहेत आणि हजारोच्या संख्येने आणि निळं वादळ निर्माण करून नेते रामदासजी आठवले साहेब यांचा सत्काराचा कार्यक्रम 28ला चलो षण्मुखानंद हॉल। जय भीम। आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा या तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होतो आहे। यासाठी आजची ही जी त्यांचा एक सत्कार सोहळा आहे 28 जुलैला षण्मुखानंद हॉलला, तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने तिथं जमायचं आहे। त्यासाठी कार्यकर्त्यांना एक मार्गदर्शन करण्यासाठी आमचे मुंबईचे नेते, महाराष्ट्राचे नेते या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि आजच्या या पुढच्या या ज्या 28 तारखेच्या ज्या सत्कार सोहळ्याची पूर्वतयारी बैठक या ठिकाणी होती, तर मला वाटतं ही फक्त मोजकेच कार्यकर्ते होते। त्या दिवशी फार मोठा जल्लोष त्या षण्मुखानंदच्या बाहेर संपूर्ण दादर परिसर आणि माटुंगा परिसर हा निळामय झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमची रिपब्लिकन पक्षाची ताकद आमचे कुटुंबातील प्रमुख परिवाराचे माननीय रामदासजी आठवले साहेब त्यांचा सत्कार आहे। त्याच्यामुळं ही फक्त एक प्रमुख कार्यकर्त्यांची फळी होती। अजून काही कार्यकर्ते ही फक्त चेंबूर तालुक्याची बैठक होती, तर संपूर्ण मुंबईतून लोक येणार आहेत। त्या दिवशी 28 तारखेला सर्व वातावरण निळमय होणार आहे।
त्यामुळं त्या ठिकाणी आपण सर्वांनी याल आणि आपण या कार्यक्रमाची प्रसिद्धी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल अशी आपल्या या CN न्यूज आणि आपल्या या ग्लोबल चॅनलच्या माध्यमातून आपल्याला एक विनंती करतो की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवाल आणि विशेषतः आपण आमची या पक्षाची आपण संपूर्ण जी बातमी लोकांपर्यंत पोहोचवतात त्याबद्दल आपल्या चॅनलचं मी मनापासून धन्यवाद देतो। आज का खऱ्या अर्थानं जे रिपब्लिकन पक्ष रामदास आठवले साहेब यांचे हात आज खऱ्या अर्थानं बळकट करण्याची गरज आहे। विविध क्षेत्रातून आठवले साहेबांवरती काही लोक टीका करतात, परंतु संविधानाच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करणारं महाविकास आघाडीचं सरकार यांना लोकांनी आता विधानसभेत त्यांची जागा दाखवून देतील। त्यांनी फार खोटं बोल पण रेटून बोल असं सांगून त्यांनी या लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे। संविधान बदलणं हे कोणाच्या बापाचं काम नाही, त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिलेली आहे, त्यामुळं ही घटना बदलणं हे काय कुठल्या सोम्यागोम्याचं काम नाही। आठवले साहेबांनी स्वतः सांगितलं ज्या दिवशी असा कोण घटना बदलण्याचा कार्यक्रम करल त्या दिवशी त्याचे आम्ही हात छाटल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं काहीतरी आपली लोकांची दिशाभूल करू नका। तुम्हाला निवडणुका लढायचं आहे, मैदानात या, आम्ही तयार आहे, तुम्ही तयार राहा, परंतु ही लोकांची दिशाभूल करणं महाविकास आघाडीने थांबवलं पाहिजे। भारतीय घटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतली घटना आहे, त्यामुळं हे कुठल्या लुच्च्यापुच्च्याचं काम नाही ही घटना बदलणं वगैरे। ज्या घटनेची मोदी साहेबांनी शपथ घेतली संसदेमध्ये आणि ते घटना बदलण्याचं पाप कधीच कोण करू शकत नाही। त्यामुळं ह्या भूतलावर जोपर्यंत हे संपूर्ण जी आपली मनुष्य प्राण्याचं जे अस्तित्व आहे तोपर्यंत या देशाची घटना कोणाच्या बापाच्या मध्ये पण हिंमत नाही। हे वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट या सर्व आणि इतर काही पक्षांची लोक होते, यांनी आज आठवले साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज त्यांनी आमच्यासोबत रिपब्लिकन परिवारामध्ये त्यांनी ते एकत्रित आलेले आमच्यासोबत। बहुत ऐसा काम करना चाहता हूँ और आगे बढ़ना चाहता हूँ। अम्बेडकर की वजह से मैं जान देने को तैयार हूँ और उधर बाबा साहब का लिए मैं बहुत आगे बढ़ूँगा। और उधर मीटिंग चालू है आठवले साहब का, उनके लिए मैं 2-3 बस करके मैं वहाँ तक लेके जाऊँगा और आठवले का स्वागत करूँगा और उनका नाम बढ़ाऊँगा। जय भीम। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।